अरे पण तुला कोण सांगतोय माझ्या वस्तूला हात लावायला? मग तू पण तुझ्या वस्तू व्यवस्थित ठेवत जा. एखाद्या वेळेस विसरतो माणूस, पण तुला घाई असते ना आम्हाला ओरडण्याची. अरे काय आदिशेठ, आज डायरेक्ट अभ्यास? डोरेमॉन, आज अभ्यास? सूर्य कुठून उगवला? काय डोरेमॉन, आज शांत शांत? गप जा ना, डोका कशाला खाते? हो, गरमी. का मी अभ्यास करू शकत नाही? ए डोरीमॉन, काय उलट्या हाताची देणार? दे ना. जुई, जरा बाहेर ये. पिताश्री, आपने बुलाया? तुम्हारे अग्रजा और ज्येष्ठ भ्राता को भी बुलाओ. काय? अग्र? हे कोण आहे? अरे तुझ्या मोठ्या बहीण भावाला बोलव. असं बोला ना मग. हे अग्रज मगरज काय करतायत? आज काहीतरी लेक्चर देणार आहेत वाटतं. आदी, तू पण ये इकडे. मी काय बोलते बाबा, ह्या उन्हाळ्यात आपण एखाद्या रिसॉर्टला जाऊयात. वॉटर पार्कला माझी स्किन टॅन होते. काय पिकनिकची मीटिंग आहे ना? कॅरी ऑन बाबा. तुम्ही वॉटर टँकर बघितलाय का कधी? हो. त्याच्यातून नेहमी पाणी गळत असतं. का? अरे ते पाटी असते ना, ते. व्हॉल्व. हा तेच, ते खराब असतं म्हणून. दुधाचा टँकर बघितलाय? पेट्रोल, डिझेल यांचा. मग दूध, पेट्रोल, डिझेल यांच्या टँकरमधून कसं नाही गळत? त्यांचे ऑइल कसे चांगले असतात? कारण पाणी सहज उपलब्ध असते, म्हणून त्याची व्हॅल्यू कमी आहे आणि इतरांची जास्त. बात तो सही है. अगदी तसंच या जगातील प्रत्येक नात्यामध्ये फक्त आईबापाचं प्रेम आपल्या मुलांसाठी सहज उपलब्ध असतं आणि त्यामुळेच त्यांची व्हॅल्यू कमी असते. मुलं